राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात बैठक, मंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित राहणार नाहीत. धनंजय मुंडेंच्या उपस्थितीबाबतही साशंकता कायम. इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी. प्रशांत कोरटकरनं दिली फोनवरून धमकी, तर तो आवाज माझा नाही, प्रशांत कोरटकरांचं स्पष्टीकरण. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश. धमकीच्या फोन कॉलच्या चौकशीचे पोलीस अधीक्षकांना निर्देश. नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का. माजी आमदार अनिल कदम भाजपच्या वाटेवर, शेकडो कार्यकर्त्यांसह करणार पक्षप्रवेश. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असतानाच विखे पाटलांची फलकबाजी चर्चेत. पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा फलक. राजापुरात दोन्ही शिवसेनेत राजकीय वर्चस्वाची लढाई. राजन साळवींचं राजापुरात भव्य स्वागत होणार, तर 1 मार्चला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊतही राजापूर दौऱ्यावर. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ मस्साजो ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरू. देशमुख हत्या प्रकरणात न्यायाची मागणी.